श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसं आतमध्ये का असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याच आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे, वृषभ राशीसाठी असणार आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा आहे किंवा काय गोष्टी घडणार आहे तुमच्या आयुष्यात, त्या कशा असतील. आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सगळी एनर्जी मॅच होऊन जाईल. आज विचार करत असणार आहे की ताईंनी कॅमेरा असा का लावला आहे, कारण आज कॅमेरा आपला खराब झालेला आहे, फुटलेला आहे. त्यामुळे मोबाईल मी असा ठेवलेला आहे स्टँडवरती. श्री स्वामी समर्थ. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीसाठी एप्रिल महिना जो आहे तो कसा जाईल, किंवा तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत, कोणत्या गोष्टी घडत आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार आहेत. वाव, कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत हे म्हटल्यानंतर जस्टिस आलेलं आहे. कोणतं तर आहे असं ड्रीम तुमचं, किंवा एखादी स्वप्न आहे, ड्रीम आहे जे कंप्लीट होत नव्हतं, किंवा एखाद्या व्यक्तीची तुम्ही वाट बघत असाल, किंवा एक काम आहे तुमचं जे कंप्लीट होत नाही आहे. एक ड्रीम आहे, एक व्यक्ती आहे जो तुमचं मानत नाही आहे किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे राहत नाही आहे. खूप तुम्ही एफर्ट्स दिल्या त्या गोष्टीसाठी, त्या वेळेसाठी, त्या व्यक्तीसाठी, पण ती व्यक्ती तुमच्या विरोधात सगळ्या गोष्टी करत आहे. अशा काही गोष्टी इथं घडत होत्या आजपर्यंत. जवळजवळ या गोष्टीला 9 महिने झाले असतील, 11 महिने झाले असतील, किंवा 1 वर्ष 3 महिने, अशा काही गोष्टी 6 महिनेसुद्धा दिसत आहेत. अशा कालावधीमध्ये ही गोष्ट घडत होती. ह्या गोष्टी तुम्ही फेस पण करत होता, आणि त्या काळामधल्या काही गोष्टी फेस करत असताना तुम्हाला अपेक्षा तुम्ही ठेवल्या होत्या की ती व्यक्ती कधीतरी माझ्याकडे येईल, किंवा त्या व्यक्तीच्या काही गोष्टी चेंज जर झाल्या तर नक्कीच माझ्यामध्ये ह्या गोष्टी, ती व्यक्ती माझ्या फेवरमध्ये यावी आणि आमचं लाईफ परत एकदा सेटल व्हावं. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत होत्या, पण त्या घडत नव्हत्या. पण ते कुठेतरी आता घडताना दिसतंय. या महिन्यामध्ये ते कुठेतरी घडताना दिसते. तुमच्या काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये, अशा काही गोष्टी असतील, सेलिब्रेशन आहे, चांगल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. जे तुम्ही हँगमॅन झाला होता, तुम्हाला काही गोष्टी आजवर समजत नव्हत्या, काही गोष्टीचा उलगडा तुम्हाला होत नव्हता, काही गोष्टीत मार्ग तुम्हाला सापडत नव्हता, एखादं स्वप्न, ड्रीम तुमचं कंप्लीट होण्यासाठी खूप वेळ लागत होता. सगळं माहीत होतं तुम्हाला की याचा आता नेमका प्रॉब्लेम काय होतोय, कुणामुळे होतोय आणि का होतोय, हे सगळं माहीत असतानासुद्धा तुमच्यामध्ये त्या गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. पण आता त्या गोष्टी या महिन्यामध्ये मार्गी लागताना दिसत आहेत. जे तुम्ही आजवर हँग झाला होता, एक टफ सिच्युएशन जी तुमची होती, जे सगळं तुम्हाला माहीत होतं पण ते घडत नव्हतं, कदाचित म्हणतो ना, ते आपल्या हातात नसतं, परमेश्वराच्या हातात होतं. तसंच इथं दिसतंय की जे तुमच्या हातात नव्हतं ते आता घडणार आहे. जस्टिस आहे, त्यासाठी लाईट गेली. श्री स्वामी समर्थ. जस्टिस आहे त्यासाठी तुम्हाला. अजून काय दिसतंय? ओके, महिना खूप छान आहे तुमचा. या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे अचीव होतील, हे नक्कीच दिसतं आहे. दुसरं असं आहे की अबंडन्स. काही लोक अबंडन्स म्हणजे एखादं तुमचं जागा, जमीन, पैसा, एखादं असं आहे, अशी गोष्ट जी तुमच्या हाताला लागणार आहे, जी अचानकपणे तुमच्यापर्यंत येऊन जाईल. मी तुम्हाला सांगू इच्छिते की 9 नंबरचं कार्ड जे आहे ती अपेक्षा, एखादी गोष्ट तुमची कंप्लीट होणं. कोणाच्या बाबतीत तर असं आहे की कशाला तरी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले होते, ते तुम्हाला खूप दिवस झाले भेटले नव्हते किंवा मिळत नव्हते, तर ते दुसरं जे कार्ड आहे ते सुद्धा 9 नंबरचंच आहे. कारण अपेक्षा आणि अबंडन्स येणे हे यमक जुळतंय सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुमच्या ज्या अपेक्षा, होप्स, ज्या मला वाटते असं तुमची कोर्टात तारीख वगैरे सुद्धा असू शकते, त्याचा न्याय कुठेतरी तुम्हाला लागतोय, तुम्हाला त्याचा न्याय कुठेतरी मिळताना दिसतोय. तुमच्या बाजूने तुमच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. अशा काही गोष्टी ज्या आहेत, असं एक लक लागतं आपलं, म्हणजे एक आपलं 7 स्टार जे आपलं असतं ते कुठेतरी नवीन आपल्या आयुष्यामध्ये येतं. तसं काही गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये आता येताना दिसत आहेत या महिन्यामध्ये. 9 नंबर तुम्हाला लकी आहे, 11 आणि 9 नंबर लकी आहे. 12 नंबर जो आहे, 2 नंबर जो आहे तो तुम्हाला अशुभ आहे. बाकीचं काही नाही आहे. तुम्ही राजासारखं राहताय, तुमची सिच्युएशन खूप छान आहे. पण अजून खूप जणांचं असं आहे की स्ट्रगल करत 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 तुम्ही आता
खूप तर अशी सगळी सिच्युएशन आता जस्टची तुमची आहे. पण आता कवड्यांवरती सुद्धा बघूया की तुमची एनर्जी अजून काय सांगते आहे, अजून काही इम्प्रेशन्स तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला इतकं छान मी एनर्जी सांगते, तर तुम्हाला एकदा तुम्ही आपल्या देवतेचं, कुलदेवतेचं नाव तुम्ही कमेंट करू शकता आणि 1111 नंबर जो आहे तो तुम्ही टाईप करू शकता, जेणेकरून आपलं जे काम आहे जस्टिस, कोणत्याही गोष्टीचं जस्टिस, 11 नंबरचा हा न्याय असतो. आपल्या कर्माला, आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कामाला, कोणतंही काम असेल, कोणतं जर आपण आयुष्यात आज जे तुम्ही काही केलं असेल तर त्याचा न्याय जो असतो तो 11 नंबरचा आहे, 11 नंबरचा आहे. त्यामुळे डबल टाईप करायचा आहे, 11 नंबर, 11 नंबर डबल वेळा टाईप करून तुम्हाला कमेंट करायचं आहे, जेणेकरून जे आज काही घडले ते तुम्हाला रेझोनेट झालं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. महत्त्वाचं म्हणजे इथं पण तेच दिसतंय की तुम्ही हँग आहात, विचार खूप करताय, तुम्हाला सगळी सिच्युएशन माहीत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, सगळ्या गोष्टी फेस कशा करायच्या आहेत, काय झाले काय नाही झाले किंवा कशामुळं काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अंदाज आहे. पण तुम्ही स्वतःभोवती फिरताय. कवड्यांवरती पण तेच सांगते की तुम्ही स्वतःभोवती फिरताय, तुम्ही योग्य मार्ग धरून किंवा जे घडतंय त्याच्यावरच विचार करताय. पण ज्यातून आपल्याला पुढे जायचं आहे हा विचार तुम्ही करत नाहीये. काय केल्यानं मी या जाळ्यातून बाहेर पडेल आणि पुढे जाईल हा विचार तुम्ही करत नाहीये. ते सुद्धा थोडं कुठंतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे. बाकी घरामधल्या कुटुंबाची तुम्हाला साथ चांगली आहे, दोघांचं एकमत आहे. आणि दुसरं अजून मी सांगू इच्छिते की दोघांमध्ये विश्वास असणं बळकट आहे, की विश्वास जर असेल एकमेकांवर ठाम, तर तुम्ही सगळ्या संकटांना पार करून पुढे जाऊ शकाल. 1 2 3. आणि मुलांचं जर सांगायचं म्हटलं तर ग्रोथ दिसते आहे. एप्रिल महिन्यानंतर कुणाचे एक्झाम असतील, काय असतील, तर त्यावरती सुद्धा तुम्ही मात करू शकाल. हा महिना तुमच्यासाठी जस्टिस आहे, तुम्हाला न्याय देताना दिसत आहे. देवीचं सुद्धा तुमच्यासाठी उजवं कौल आहे. त्यामुळे बिंदास्त राहा, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. कमेंटमध्ये नक्की 1111 नंबर टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.